आजची माझी सकाळची सुरुवात होणार आहे गुळाच्या चहापासून. दूध पाणी एकत्र करून असं गॅसवर ठेवून घेतलं. सर्वात आधी मी खायचा सोडा टाकणार आहे चिमूटभर आणि त्याच्यानंतर चहा पावडर, गवती चहा आणि गूळ आणि शेवटी अद्रक खिसून घ्यायचं. अद्रक खिसल्यानंतर त्याचा छान स्वाद उतरतो आणि बरेच दिवस झाले मी गुळाचा चहा केला नव्हता, तर आज म्हटलं इच्छा झाली तर करून घेऊया. आणि नाश्त्यामध्ये ब्रेड घेतलेले आहेत मी. गुळाच्या चहाबरोबर मला ब्रेड खूप आवडतात, ते पण असे तूप लावून छान तव्यावर क्रिस्पी भाजून घ्यायचे, खूप टेस्टी लागतात. तर तेच मी इथे करत होते. गावाला जायचं होतं मला, प्रत्येक गोष्ट आठवण करत होते. नंतर माझ्या लक्षात आलं नाश्ता करताना की परीचं सेरेलॅक संपलेलं आहे, तर मी म्हटलं चला सेरेलॅक पण करून घेऊया. सेरेलॅकसाठी लागणारं सर्व कडधान्य मी निवडून इथं घेतलेलं आहे. आता हे छान मला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. परीला मार्केटचं सेरेलॅक अजिबात आवडत नाही, तिला घरचंच सेरेलॅक आवडतं. आता कढईमध्ये हे सर्व भाजून घेतलेलं मी आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची पावडर करून घेतली, पिठाच्या गाळणीने गाळून घेतली. इथे सेरेलॅक रेडी आहे आणि बाकीचं काम परी करते आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय.